नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे की महाराष्ट्र टीईटी परीक्षा, सीटीटी परीक्षा व टीआयटी एक्झाम या सर्व एक्झाम कोण घेतं, कोण कंडक्ट करतो आणि पॅटर्न काय असतं आणि कशा पद्धतीने कंडक्ट होतात याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, येणारे प्रत्येक अपडेट तुम्हाला पाहता येणार आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, ती माहिती कुठे अपडेट करायची, कुठे बघायचं, कोणत्या वेबसाईटवर जायचं, हे सर्व मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे। चला तर मग मित्रांनो, आपण महाराष्ट्र टीईटी, सीटीटी, टीआयटी एक्झाम कोण घेतं आणि सिलेबस काय असतो याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत। मित्रांनो, सर्वात प्रथम टीईटी एक्झाम, महा टीईटी एक्झाम कोण घेतं आणि येणाऱ्या काळामध्ये ऑक्टोबर या महिन्यामध्ये टीईटी एक्झाम होणार आहे। कोणत्या महिन्यात? ऑक्टोबर 2025 मध्ये फिक्स टीईटी एक्झाम होणार आहे। कारण उच्च न्यायालयाने आदेश दिलेले की दरवर्षी महा टीईटी परीक्षा घ्या व टीआयटी म्हणजे शिक्षक पद भरती भरून घ्या असं सांगण्यात आले, तरी पण विद्यार्थी अभ्यास करत नाहीत। त्यासाठीच आपण नवीन बॅच, रिस्टार्ट बॅच चालू केलेली आहे। रिस्टार्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परत एकदा स्टार्ट करायचंय आणि महा टीईटीचा, टेटचा एकदम दोन्ही घटकाचा अभ्यासक्रम चालू करून द्यायचा। ही परीक्षा कोण घेते? तर ही परीक्षा घेते महाराष्ट्र परीक्षा परिषद ही परीक्षा घेते आणि एकाच दिवशी परीक्षा होते। म्हणजेच आपण महाराष्ट्र MSCE म्हणता येईल, MSCE बघा इथे महाराष्ट्र टेट काउन्सिल एक्झामिनेशन म्हणजेच महाराष्ट्र परीक्षा परिषद ही परीक्षा घेत असते। आणि विद्यार्थी मित्रांनो, याचा पहिला पेपर आणि दुसरा पेपर असे एकंदरीत एकाच दिवशी दोन्ही पेपर असतात। दिवस एकच असतो, एकाच दिवशी पेपर दोन्ही असतात। सकाळच्या सत्रामध्ये एक पेपर असतो आणि दुपारच्या सत्रामध्ये एक पेपर असतो आणि याला 150 गुणांचे मार्किंग असते। 150 गुणासाठी 2.5 तास वेळ असतो, 2.5 तास वेळ असतो। आणि ओपनचा विद्यार्थी असेल तर त्याला 90 मार्क क्रॅक करायचे आणि कास्टचा विद्यार्थी असेल तर त्याला 83 मार्क क्रॅक करायची। आणि ही फक्त आणि फक्त या वर्गासाठी म्हणजेच 1ली ते 8वी या वर्गासाठी पात्रता परीक्षा म्हणून गणली जाते। फक्त पात्रता आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला ही परीक्षा दिली जाते आणि 1ली ते 8वी या वर्गासाठी सिलेक्शन होण्यासाठी ही परीक्षा द्यावी लागते। या 150 मार्कापैकी आपल्याला फक्त 90 गुण मिळवावे लागतात। आणि याचा सिलेबस जर म्हटलं, अंकगणित पहिल्या पेपरचा, त्यानंतर EVS पर्यावरण, त्यानंतर तुम्हाला CDP चाइल्ड अँड डेव्हलपमेंट आणि त्यानंतर इंग्रजी आणि मराठी असे 5 विषय असतात। या 5 विषयाला प्रत्येकी 30 गुण दिले जातात। 150 गुणांची परीक्षा असते, 2.5 तास वेळ असतो। 2.5 तासामध्ये आपल्याला 90 गुण किंवा 83 गुण मिळवून ही परीक्षा पास करावी लागते। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याला और जर बघितलं तर IBPS पॅटर्न नुसार CTET एक्झाम होते। कोण घेतं? IBPS घेतं। ही पण सुद्धा ऑफलाईन परीक्षा आहे मित्रांनो। कशी आहे? ऑफलाईन परीक्षा आहे आणि ऑफलाईन एकाच दिवशी ऑल इंडिया परीक्षा होते मित्रांनो। ऑल इंडिया ही एकाच दिवशी परीक्षा होते आणि याला 22 भाषांमध्ये ही परीक्षा होत असते। म्हणजे आपल्या भारतातील 22 भाषा म्हणजे उदाहरणार्थ हिंदी, मराठी, इंग्रजी, पाली, कन्नड, तेलुगू अशा 22 भाषांमध्ये ही परीक्षा होत असते। या सुद्धा परीक्षेला 2.5 तास वेळ असतो, 150 गुण असतात। याच्यामध्ये सुद्धा जसं की मी पहिल्या पेपरचे विषय सांगितले त्याप्रमाणेच विषय असतात। दुसरा पेपर मॅथ सायन्सचा असतो, सोशल सायन्सचा दुसरा पेपर असतो आणि याला सुद्धा तेवढीच मार्किंग आहे, जेणेकरून महा टीईटी पास करायचे त्याच मार्काच्या धर्तीवर ही सुद्धा परीक्षा अवलंबून असते। आणि ही परीक्षा वर्षात 2दा होते, पण या वर्षी शक्यता कमीच वाटते कारण इतके दिवसात नोटिफिकेशन आलेलं नाही। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही महा टीईटीचा, महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट हिचा अभ्यास सुरुवात करावी। त्याचा फायदा तुम्हाला टीआयटी व टीईटी एक्झाम साठी दोन्हीसाठी होणार आहे। आपला क्लास साठी तुम्हाला हा संपर्क क्रमांक आहे, तुम्हाला लाईव्ह क्लास भेटेल, त्याचसोबत तुम्हाला रेकॉर्ड सुद्धा भेटेल मित्रांनो। वर्षभराचा ऍक्सेस भेटेल, तुम्हाला नोट्स भेटतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा म्हणजे तुम्हाला क्लासची माहिती मिळून जाणार आहे।
चला मित्रांनो, आता महत्वाची आणि अति महत्वाची सिलेक्शन करून देणारी एक्झाम म्हणजे TAIT एक्झाम. सध्या त्याचे पेपर सुद्धा चालू आहेत. TAIT एक्झामची परीक्षा कोण देऊ शकतो? तर TAIT ची परीक्षा डीएड धारक, फक्त डीएड झाले पण तो TET किंवा CTET किंवा त्याला कोणताही पेपर पास नसेल TET किंवा CTET चा, त्याला पेपर देता येत नाही. दिला तरीही त्याचं गणना होत नाही. त्याला TET किंवा CTET देणारे बघा विद्यार्थी, TET किंवा CTET पास असणं आवश्यक आहे. त्यानंतर बीएडचा प्रत्येक विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. आता ही परीक्षा असते 200 गुणाची. किती गुण असतात याला? 200 गुण असतात. तास असतात. 2 तासामध्येच ही परीक्षा क्रॅक करायची असते आपल्याला. या 200 गुणापैकी साधारण आपल्याला 150 गुणापर्यंत, 120-130 गुणापर्यंत पोहोचल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण शिक्षक होऊ शकतो. आता ही परीक्षा कोण घेते? सध्या स्थितीमध्ये या परीक्षेचे 3 सत्र झालेले, 2017 मध्ये, त्यानंतर 2022 मध्ये आणि 2025 मध्ये असे 3 सत्र झालेले आहेत. इथे महापरीक्षा या घटकांनी परीक्षा घेतली होती. महापरीक्षा या सदरांनी इथे परीक्षा घेतली होती. लक्षात ठेवा, महापरीक्षेने परीक्षा घेतली. इथं IBPS आणि या ठिकाणी सुद्धा IBPS च्या माध्यमातूनच परीक्षा घेण्यात आलेली आहे. जर यदा कदाचित एखाद्या वर्षात जर कंपनी चेंज झाली तरी पेपरचा पॅटर्न तोच राहतो, पण फक्त कंपनी चेंज असते. थोडासा प्रश्नामध्ये थोडासा फरक पडत असतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेवर तुम्हाला या TET व CTET किंवा TAIT एक्झामला तुम्हाला क्रॅक करून या TAIT एक्झामला मेरिट लेवलची परीक्षा असते मित्रांनो. आता ही पात्रता परीक्षा आपल्याला महत्वाची आहे का? नाही. पात्र झालो, विषय संपला. पण TAIT एक्झाम मध्ये आपल्याला गुण जे मिळतात त्या गुणाच्या आधारावर आपण खऱ्या अर्थाने शिक्षक होत असतो. आणि या घटकामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम काय असतो हा जर प्रश्न पडला असेल तर मित्रांनो, बुद्धिमत्ता जास्त असते, म्हणजे 80 गुणाला असते बुद्धिमत्ता. आणि या बुद्धिमत्तामध्ये तुमचा कुठलाही सोशल सायन्स असू द्या, काय असू द्या, 80 गुणाला असते बुद्धिमत्ता. त्यानंतर गणित असतं, अंकगणित असतं. अंकगणित असतं 30 गुणाला, म्हणजे 110 गुण तर तुमचे इथंच असतात. त्यानंतर असतं CDP, जे की 30 ते 35 मार्काला असतं. त्यानंतर GS GK असतं, थोड्याफार प्रमाणात 20-25 मार्काला विचारलं जातं, आपण 30 पकडून चालू. आणि लँग्वेज मध्ये मराठी आणि इंग्रजी असे 30, म्हणजे एकूण 200 गुणाचा पेपर असतो. आणि ही परीक्षा IBPS ने 2दा आणि महापरीक्षेने 1दा असं एकूण 3 वेळेस झालेली आहे. उच्च न्यायालयाने असं सांगितले किंवा दरवर्षी परीक्षा घ्या, त्याप्रमाणे त्यांना त्यांचं शेड्यूल दाखवण्यासाठी काहून ही परीक्षा घ्यावी लागते. आणि ही परीक्षा झाल्यानंतर जागावर डिपेंड करतं त्याचं कट ऑफ काय लागणार आहे. मग मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला या परीक्षा क्रॅक करायच्या हे डोक्यात ठेवलं तरच तुम्ही शिक्षक होऊ शकणार आहात. तुम्हाला कुठलाही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक व्हायचं असेल आणि तुम्हाला जर अप्रूव्हल काढायचं असेल आपल्या आयुष्यामध्ये आपण घेतलेल्या शिक्षणाचं, तर या परीक्षा पास कराव्याच लागणार आहेत. अदरवाईज तुम्ही कुठल्या संस्थेवर काम करत असाल, कुठं संस्थेवर तुम्हाला आम्ही दाखवलेली असेल, तुम्ही डोनेशन भरला असाल, तिथे तुमचं परमनंट काम होणार नाही या परीक्षा क्रॅक केल्याशिवाय. 1ली ते 8वी शिक्षक व्हायचंय तर तुम्हाला TET किंवा CTET परीक्षा क्रॅक करावीच लागेल. आणि 9वी, 10वी, 11वी, 12वी शिक्षक व्हायचंय, TAIT मध्ये चांगले गुण मिळवावेच लागतील. तुमचं वेळ झालेलंच असावं लागेल. या सर्व गोष्टीचा विचार करून विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढे तयारीला लागा. कारण ही काही परीक्षा 15-20 दिवसामध्ये क्रॅक करण्यासारखी नाहीये. म्हणजे मला प्रत्येक जण म्हणतो, सर मला मागच्या पेपरमध्ये TET ला 80 गुण होते, 82 गुण होते, 70 गुण होते, मी थोडाफारच अभ्यास केला होता. असं कुणीतरी म्हणते का रे मी अभ्यासच केला नाही शिक्षक झालो? असं होतं का? अजिबात नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या हातामध्ये आता जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर एकूण 4 महिने आणि ऑक्टोबर असे एकूण 5 महिने. ही 5 महिने पुढले 4 महिने पकडून चला. TAIT एक्झाम परत जून जुलैच्या आसपास होणार आहे पुढल्या वर्षी 2026 मध्ये. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आतापासून तयारी करायची. त्यासाठी आपण क्लास सुद्धा चालू करून दिलेले आहेत. कारण याचं तेच आहे की वर्षभर तुम्हाला टिकून करायचे, व्यवस्थित करायचे. टिकून केलात, व्यवस्थित केलात तर शिक्षक होणार आहात. म्हणजे तुमच्या मागचं जे काही आता इंग्लिश स्कूलवर, कुठेतरी ब्युटी पार्लरला, कुठेतरी आपण छोटा मोठा जॉब करतोय ना, तो जॉब सोडून आपल्याला शिक्षक म्हणून नावारूपाला येण्यासाठी तुम्हाला येत्या काळामध्ये 2-3 तास रोज डेलीची मेहनत करत राहायचे, अभ्यास करत राहायचे, सांगेल त्या गोष्टी करायच्या आणि या परीक्षेला क्रॅक करायचंय.
व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपली 1,08,000ची फॅमिली फक्त शिक्षक भरतीची आहे, त्यामुळे आपण शिक्षक भरतीचा अपडेट देत असतो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकॉनची घंटा दाबल्याशिवाय जाऊ नका. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.